हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशी आहात सगळी? आज मी करते बोंबलांचं पुरीस. तुम्ही बघा आणि एन्जॉय करा. आणि मी कापलेला लांबा कांदा, आलं, लसूण आणि मिरच्या. आता मी घालते कांदा बगार करायला. कांदा बगार झाला का आलं, लसूण आणि मिरची लांब लांब टेप कापून त्याच्यामध्ये फ्राय करायचं. मस्त बगार झालं पाहिजे, कारण याच्यामध्ये आपल्याला नारळाचं दूध घालायचं आहे. ते कच्चरेलं ते नारळाचं दूध फाटेल, त्याच्यासाठी मस्त बगार करायचं आणि मग नारळाचं दूध घालायचं. आता घालते मी मीठ. आता मी घातले टोमॅटो, एक टोमॅटो घातलंय मी बगार करायच्यासाठी. आता हे सगळं बगार झालं, याचा कच्चापणा गेलाय आणि मस्त या बगार झालंय, शिजलंय. आता याच्यामध्ये मी घालताय हळदी पावडर, जिरा पावडर आणि धनिया पावडर. हे सगळं एकूट बगार करायचं. आता मी घालते याच्यामध्ये नारळाचं दूध. हे नारळाचं दूध काढलं तर मी याच्यामध्ये रिचित आहे. आता मी नारळाचं दूध आणि नारळाचं दुधाचं सेकंड पाणी असते तो घालून ग्रेव्हीच्यासाठी तुम्हाला जवळं पाहिजे तेवढं तुम्ही ग्रेव्ही करू शकतास. या पुरीस तुम्ही वाईचं, गोलीचं, सरग्याचं, सुरमईचं, तुम्हाला कोणचे मावऱ्याचं करायचं असेल ते करू शकतास. मी आज बोंबलाचं केलंय, कारण मेरे बीजं काहीच मावरं नव्हतं. आता आपल्या आमटाला मस्त उकाला येलाय. आता आपण त्याच्यामध्ये बोंबील घालूया. आता मी त्याच्यामध्ये बोंबील घातले. आता इसं उकाला येईल तर मग घालायची त्याच्यात थोडी इनांगरी. पुरीसला इनांगरी शिवाय चव नाही येवायची. आणि वरची घालायची कोथिंबीर. आपलं पुरीस रेडी आहे. तुम्ही एक दिवस ट्राय करा. आपलं पुरीस रेडी आहे. या सगळी जेवायला.